आज आपण बनवूया मस्त अशी कुरकुरीत भेंडी। त्यासाठी इथं मी पाव किलो भेंडी स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे। आता सगळी भेंडी आपण कट करून घेऊया। सगळ्यात अगोदर भेंडीचा पुढचा आणि मागचा भाग कट करून घ्यायचा आणि आता ही भेंडी आपण अशी लांबडी कट करून घेणार आहोत। तर भेंडीचे असे मी लांबडे लांबडे तुकडे करून घेतलेले आहेत। तर अशा पद्धतीने सगळी भेंडी इथं मी कट करून घेतलेली आहे। आता या भेंडीमध्ये आपण मसाले टाकून घेणार आहोत। तर सगळ्यात आधी यामध्ये टाकूयात एक 3 चमचे बेसन पीठ। बेसन पीठ टाकून झाल्यानंतर यामध्ये टाकूयात थोडासा हिंग, थोडीशी हळद, एक अर्धा चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा धना पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा आमचूर पावडर आणि चवीनुसार मीठ। आता हे सगळे मसाले आपण भेंडीला व्यवस्थित असे लावून घेणार आहोत। मसाले लावून झाल्यानंतर यामध्ये आता थोडंसं हातावरती पाणी घेऊन आपण यावरती ते पाणी शिंपडून घेणार आहोत। जास्त पाणी टाकायचं नाही। असं केल्यामुळे भेंडीला मसाले व्यवस्थित असे लागले जातात। आता यामध्ये टाकूयात 2 चमचे कॉर्नफ्लॉवर। तर कॉर्नफ्लॉवरऐवजी तुम्ही तांदळाचं पीठ टाकलं तरी देखील चालेल। आता पीठ टाकून व्यवस्थित असं सगळं लावून घ्यायचं आणि आता आपली भेंडी ही तळण्यासाठी तयार झालेली आहे। तर कढईमध्ये इथं मी तेल गरम करून घेतलेलं आहे। यामध्ये आता थोडी थोडी भेंडी टाकून मस्त क्रिस्पी होऊपर्यंत दोन्ही साईडनी आपण ही तळून घेणार आहोत। भेंडी आपण बारीक अशी कट केलेली आहे, त्यामुळे तळायला फार वेळ लागत नाही। अगदी 2-3 मिनिटातच ही भेंडी मस्त कुरकुरीत अशी तळली जाते। तर तुम्ही बघू शकता भेंडी आपली इथं तळलेली आहे आणि भेंडीला मसाला देखील मस्त असा लागलेला आहे। तर एका चाळणीमध्ये मी ही भेंडी अशी काढून घेते। अशाच पद्धतीनं उरलेली भेंडी देखील आता मी सगळी तळून घेणार आहे। तर इथं सगळी भेंडी आपली तळून झालेली आहे, मस्त क्रिस्पी अशी झालेली आहे। तुम्हाला आवाज मी ऐकवते, ऐकलात का आवाज? किती क्रिस्पी झालेली आहे आणि चवीला तर अगदी एक नंबर अशी ही भेंडी लागते। ही भेंडी तुम्ही स्टार्टर म्हणून देखील खाऊ शकता किंवा चपाती भाताबरोबर सुद्धा अगदी एक नंबर अशी लागते। भेंडी न खाणारे देखील अशी भेंडी बनवली तर अगदी आवडीने खातील। तर तुम्ही देखील अशा पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा आणि माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।